मस्त ॲटम काय मस्त ॲटम आहे. अरे समजतोस का स्वतःला? तुझ्यासारख्या मुलांना आम्ही चांगली अक्कल घडवली आहे, कळलं ना? चले जाऊन दे, चले चल जाऊया, चले चल चल जाऊया चल. अरे वा, काय चांगलीच अक्कल घडवलीस त्या मुलांना. चांगलीच काय? यापूर्वी तर मला त्याच्यावर चांगली अक्कल घडवलेली. काय म्हणतेस? मग सांग पाहू जरा. अगं काय झालं माहितीये, एक मुलगा ना मला बस स्टॉपवरून रोज त्रास द्यायचा. मग मी असा विचार केला की ते मी सहन करणार असते. मग त्याला चांगलं जाब विचार, मग त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेलं. पोलिसांनी त्याच्या 2-3 कानाखाली वाजवले आणि पोलिसांनी त्याला चांगलाच धडा शिकवला. मग पोलिसांनी मात्र मला चांगलं सहकार्य दिलं. पोलीस स्टेशनला जरा मी घाबरणारी मुलगी नाहीच आहे. माझ्या आईवडील नसताना सुद्धा मी शिक्षण पूर्ण करते, तर मी त्या एका मुलाला घाबरतो. ममताने चांगल्याच प्रकारे धाडस केलंय. असा प्रसंग तुमच्यावर आता तुम्ही काय कराल? आपणही असं चिडवणं सहन नाही केलं पाहिजे. मीही ते सहन करणार नाही. त्याला एक चांगलं जाब. आपण सगळ्यांनी त्याला सामोरं गेलं पाहिजे. पण चला आता भेळ खाऊया. मुलींची छेडछाड करणे हे हल्ली खूप वाढलंच आहे. त्याबाबत आपण मुलींनी काय भूमिका घ्यायची? प्रतिकार करायचा, जाब विचारायचा, पोलीस कंप्लेंट करायची की दुर्लक्ष करायचं? चला आपण जाणून घेऊ आपल्या कॉलेजच्या मैत्रिणींकडून. मी त्याला चप्पल घेऊन त्याला चोप चोप ठोवीन. मी त्याला मारेल आणि पोलीस स्टेशनला घेऊन जाईल. मी त्याची पब्लिक तुलाही करेल. तुला आई बहीण आहे की नाही असं विचारेल. ती त्याच्याकडे लक्षच देणार नाही. मी एकाला मारले सुद्धा परत मारेल. घाबरून पळून जाईल. मी तर त्याच्या कानफटातच मारेल. प्रत्येकांना कुठे उत्तर देत बसायचं? कुठे भोकरे भोकरे तो नारायण विष्णू तुला अक्कल आहे की नाही? मी तर बाबा काहीच करणार. तिथे चांगल्या धुवाडीत मारायला 2-4 शिव्या दिले आणि क्या कर सकते? छेडछाड करणे हा कायद्याने गुन्हा आहे. 103 किंवा 1298 या क्रमांकावर फोन करून आपण पोलिसांची मदत मिळवू शकतो. इतर गुन्हे चोऱ्या आपण सहन करत नाही, मग गप्प बसून छेडछाड का सहन करायची? आपणच आवाज उठवायला हवा. मग हे गुन्हा करणारे आपल्याला घाबरतील आणि स्त्रियांचा आदर करायला शिकतील. बरोबर ना?